रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्या नव विमा कंपन्या कोणत्या आहेत, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप सुरू आहे, तर हेक्टरी पीक विमा किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, तर त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांनी 25% अग्रिमचा पीक विमा बहुतांश जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता। आता उर्वरित 75% पीक विमा वाटप सुद्धा सुरू आहे। तर मागच्या काही दिवसापूर्वी म्हणजे एका महिन्यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बुलढाणा येथे झालेल्या आढावा बैठकीत सांगण्यात आलं की आम्ही 31 ऑगस्टपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विम्याचं उर्वरित सर्व पीक विम्याचं वाटप करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, ते वाटपसुद्धा सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या खरीप हंगाम 2023 मध्ये 7,150 कोटी रुपयाच्या पीक विमा मंजूर झालेला होता शेतकरी बांधवांना। तर त्यापैकी 3,965 कोटी म्हणजे 4,000 कोटी रुपये हे दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्गसुद्धा झालेली होती। आता उर्वरित 3,083 कोटी रुपयाचं वाटपसुद्धा सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, 34 जिल्हे कोणते तर पाहू आपण। अकोला, अमरावती, अहमदनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर, जालना, नांदेड, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, वाशिम, यवतमाळ। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये 34 जिल्ह्यामध्ये नव विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वाटप सुरू आहे। तर पहिली कंपनी पाहूया आपण, ओरिएंटल जनरल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा। तर शेतकरी बांधवांनो, या विमा कंपनीच्या माध्यमातून ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप चालू आहे। तर 200 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप सुरू आहे। तर हेक्टरी 10,000 रुपयापासून ते वरी 25,000 रुपयापर्यंत पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यामध्ये 22 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी युनिव्हर्सल टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर तर या जिल्ह्यामध्ये 34 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरची विमा कंपनी चोलामंडल MS जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो, त्यानंतरची विमा कंपनी आहे चोलामंडल MS जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 18 महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम, बुलढाणा, सांगली, बीड, नंदुरबार तर या जिल्ह्यामध्ये 190 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरची कंपनी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी। या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव या जिल्ह्यामध्ये 84 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासाठी प्रामुख्याने 60 महसूल मंडळात 50 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी। या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यामध्ये 311 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती, गडचिरोली
या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, नव विमा कंपनीच्या माध्यमातून 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर दिवाळीपूर्वी 4000 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप झालेलं होतं। आता उर्वरित 3000 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू आहे। तर मागच्या एका महिन्यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही 31 ऑगस्टपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप पूर्ण करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचं वाटपसुद्धा सुरू आहे। तर खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत 7149 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला होता। तर त्यापैकी 3965 कोटी हे दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाले आहेत। तर शेतकरी बांधवांनी 1,10,53,000 शेतकरी बांधवांनी 2023 मध्ये पीक विमा भरला होता। तर शेतकरी बांधवांनी त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, सध्या 31 ऑगस्टपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। तर शेतकरी बांधवांनो, आपापली बँक खाते तपासून पाहू शकता आपला पीक विमा जमा होत आहे। तर पीक विमा 2023 मध्ये भरलेला पीक विमा हा जमा होत आहे। तर आपापली बँक खाते तपासून पाहू शकता। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं खरीप हंगाम 2023 मध्ये 34 जिल्ह्यातील नव विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वाटप सुरू आहे। त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।